हा टॉपिक बघा. या टॉपिकमध्ये केमिकल कायनेटिक्स या टॉपिकमध्ये काय इंट्रोडक्शन ऑफ द केमिकल कायनेटिक्स, इंट्रोडक्शन ऑफ केमिकल कायनेटिक्स, नंतर रेट ऑफ द रिॲक्शन, नंतर रेट ऑफ द रिॲक्शन अँड द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन, रेट ऑफ द रिॲक्शन अँड रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन, नंतर आहे मॉलिक्युलरिटी ऑफ द एलिमेंटरी रिॲक्शन, मॉलिक्युलरिटी molecularity of the element, molecularity of elementary reaction, नंतर integrated rate law, नंतर collision theory of the bimolecular reaction. नेक्स्ट पॉइंट है collision theory of bimolecular reaction, collision theory of bimolecular reaction of reaction. नंतर temperature dependence of the reaction rate, temperature dependence of reaction rate, नंतर effect of the catalyst on the rate of the reaction. Last one is the effect of the catalyst on rate of the reaction, effect of the catalyst on the rate of the reaction. आता हे जे पॉईंट जे स्टडी करायचे आहेत, पहिला पॉईंट काय इंट्रोडक्टरी पॉईंट आहे, इंट्रोडक्शन आहे. सेकंड पॉईंटमध्ये काय रेट ऑफ द रिॲक्शन बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे, ठीक आहे. नंतर रेट ऑफ द रिॲक्शन आणि रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन हे रिलेशन पाहिजे काय ते. नंतर आहे मॉलिक्युलरिटी ऑफ द एलिमेंटरी रिॲक्शन, नंतर आहे इंटिग्रेटेड रेट लॉ, नंतर कोलिजन थेअरी ऑफ द बायोमॉलिक्युलर रिॲक्शन, नंतर टेम्परेचर डिपेंडंट ऑफ द रिॲक्शन रेट, नंतर इफेक्ट ऑफ द कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ द रिॲक्शन, त्यातला पहिला पॉईंट आहे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्टरी पॉईंटमध्ये जर बघितलं तर पहिला पॉईंट येतो व्हॉट इज केमिकल कायनेटिक्स. The chemical kinetics is the branch of the chemistry. It is the branch of chemistry which deals with a rate of the reaction, and factor affecting the rate of the reaction, branch of the chemistry which deals with the rate of the reaction and factor affecting the rate of the reaction called as the chemical kinetics. केमिकल रिॲक्शन मध्ये जर बघितलं तर केमिकल रिॲक्शन मध्ये तीन मेन पार्ट येतात. एक आहे एक्सटेंट ऑफ द रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन मध्ये जर बघितलं तर तीन महत्त्वाचे पार्ट आहेत. एक आहे एक्सटेंट ऑफ द रिॲक्शन, किती वेळ चालली आहे ती रिॲक्शन, एक्सटेंट ऑफ द रिॲक्शन. नंतर फिजिबिलिटी ऑफ दॅट रिॲक्शन, किती इझिली ती प्रोसेस होती ती. And last one is the rate of the reaction. So next here the branch of the chemistry which deals with the rate of the reaction and the factor affecting the rate of the reaction is nothing but the chemical kinetics. Next point येतो मग rate of the reaction म्हणजे काय. rate of the reaction म्हणजे काय बघा. The rate of the reaction describes the how rapidly the reactions are consumed or reactant are consumed or product is formed. म्हणजे रेट ऑफ द रिॲक्शन काय सांगते, हाऊ रॅपिडली प्रोडक्ट इज फॉर्म्ड और रिॲक्टंट इज कंझ्युम्ड. म्हणजे रिॲक्टंट किती प्रमाणात कंझ्युम झाला, किती स्पीडनी रिॲक्शन होती, त्यालाच म्हणतो रेट ऑफ द रिॲक्शन. रेट ऑफ द रिॲक्शन म्हणजेच काय असतं, हाऊ रॅपिडली प्रोडक्ट इज फॉर्म्ड किंवा हाऊ रिॲक्टंट इज कंझ्युम्ड. सो ॲव्हरेज रेट ऑफ द रिॲक्शन इज गिवन बाय ॲव्हरेज रेट ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट किंवा चेंज इन अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द स्पेसिस, ठीक आहे, डिवायडेड बाय चेंज इन अ टाईम. म्हणजे एक तर गोष्ट क्लिअर आहे, टाईम जसं पुढे जाईल तसं रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्टमध्ये होणार आहे.
रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, प्रोडक्टमध्ये. यालाच आपण लिहितो डेल्टा सी अपॉन डेल्टा टी. डेल्टा सी अपॉन डेल्टा टी इज नथिंग बट द ॲव्हरेज रेट ऑफ द रिॲक्शन. दिस ॲव्हरेज रेट ऑफ द रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय द युनिट इज, त्याचं युनिट काय ते बघा, त्याचं युनिट आहे मोल डीएम क्यूब, सॉरी मोल डीएम क्यूब पर सेकंड किंवा मोल डीएम क्यूब इनवर्स डिवायडेड अँड सेकंड इनवर्स, और याला असं म्हणू शकतो मोल पर डीएम क्यूब सेकंड. मोल पर डीएम क्यूब सेकंड ही कुणाचं युनिट आहे, ॲव्हरेज रेट ऑफ द रिॲक्शन. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, आता एक पर्टिक्युलर एक्झाम्पल म्हणून पाहूयात. एखादी रिॲक्शन जर आपण बघितली कोणतीही, कन्सिडर रिॲक्शन लाईक, कन्सिडर रिॲक्शन A forms B. Here B is a product and A is a reactant. ठीक आहे. आता इथं होतं काय, इथं अकॉर्डिंग टू द ॲव्हरेज रेट ऑफ द रिॲक्शनची डेफिनेशन जी आहे किंवा रेट ऑफ द रिॲक्शनची डेफिनेशन आहे, तर काय म्हणतो, रिॲक्टंट इज कन्झ्युम्ड, द रेट ऑफ रिॲक्टंट कन्झ्युम्ड और डिसअपियर, कारण की रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, प्रोडक्ट होणार आहे, इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए मायनस चिन्ह काय येतं, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत चालले म्हणून, डिवायडेड बाय द टाईम रेट ऑफ द रिॲक्टंट कन्झ्युम्ड और डिसअपियर इज गिवन बाय द चेंज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय द टाईम प्लस. आता प्रोडक्ट बघा, रेट ऑफ द प्रोडक्ट फॉर्म इज गिवन बाय द रेट ऑफ प्रोडक्ट फॉर्म इज गिवन बाय द प्लस चिन्ह घेतो, कारण की प्रोडक्टची अमाऊंट कॉन्सन्ट्रेशन वाढत चाललेलं आहे. डेल्टा बी अपॉन डेल्टा टी. बी कोण आहे, प्रोडक्ट, त्या प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आपण घेतलेलं आहे आणि याचं युनिट काय आहे, मोल पर डीएम क्यूब सेकंड. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचं, रिॲक्टंटची व्हॅल्यू, रिॲक्टंटची अमाऊंट किंवा रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन केमिकल रिॲक्शनमध्ये कमी होत जातं आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जातं. नंतर नेक्स्ट पॉईंट येतो, नंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे, एक सेकंड, नंतर आहे इन्स्टंटेनियस रेट. इन्स्टंटेनियस रेट आता याची डेफिनेशन काय बघा, इन्स्टंटेनियस रेट ऑफ द रिॲक्शन, द प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन इज फॉलोड बाय द मेजरिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट फॉर डिफरंट टाईम इंटरवल. याच्यामध्ये काय करतो आपण, डिफरंट टाईम इंटरवलला कन्सिडर करतो, डिफरंट टाईम इंटरवलला कन्सिडर करतो आणि त्या टायमिंगचा इन्स्टंट रेट काढतो. काय करतो, इन्स्टंट रेट काढतो. मग इट इज द प्रोग्रेस ऑफ द रेट ऑफ द रिॲक्शन, द प्रोग्रेस ऑफ द रिॲक्शन इज फॉलोड बाय द मेजरिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट फॉर द डिफरंट इंटरवल्स ऑफ द टाईम. इन्स्टंटेनियस रेट ऑफ द इन्स्टंटेनियस रेटमध्ये काय करतो आपण, रिॲक्शनची प्रोग्रेस आयडेंटिफाय करतो. प्रोग्रेस काय करतो आपण, आयडेंटिफाय करतो by measuring concentration at different time interval. पण कॉन्सन्ट्रेशन कुणाचे, इंटरवल कुणाचे कॉन्सन्ट्रेशन मोजतो, रिॲक्टंटचं पण मोजतो आणि प्रोडक्टचं पण कॉन्सन्ट्रेशन आपण मेजर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यालाच आपण डिफरन्शिएशन म्हणतो, त्यालाच आपण डिफरन्शिएशन घेतो. मग इन्स्टंटेनियस रेट शो करण्यासाठी, कोणता रेट, इन्स्टंटेनियस रेट शो करण्यासाठी, इन्स्टंटेनियस रेट इज गिवन बाय, इन्स्टंटेनियस रेटचा फॉर्म्युला जो आहे, इन्स्टंटेनियस रेट इज गिवन बाय instantaneous rate for the reaction A forms B is given as minus derivative of A upon dA upon dt or plus dB upon dt.
ह्या कुठला रेट आहे आय आर आहे, हा कोणता रेट आहे आय आर, आपण कोणता रेट आहे आय आर. कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये मोजतात मोल पर डीएम क्यूब सेकंद, याच्यामध्ये ते मोजतात, लक्षात ठेवायचं. याच्यावरती क्वेश्चन असतो, ठीक आहे. याच्यावरती पेपरला क्वेश्चन विचारतात ॲव्हरेज रेट अँड इन्स्टंटेनियस रेट, ॲव्हरेज रेट अँड इन्स्टंटेनियस रेट, याच्यावरती क्वेश्चन असतो पेपरला, ठीक आहे. हे झालं केमिकल कायनेटिक्सचं बेसिक चालू आहे सध्या, केमिकल कायनेटिक्सचं बेसिक. थोडंसं पेज जरा शिफ्ट झालं आहे आपलं, पण ठीक आहे. काय म्हणतो आपण स्टार्टिंगपासून बघूयात बघा. ब्रांच ऑफ द केमिकल कायनेटिक्स इज द ब्रांच ऑफ द केमिस्ट्री विच डील्स विथ द रेट ऑफ द रिॲक्शन अँड फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ द रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स द एक्सटेंट ऑफ द रिॲक्शन, फिजिबिलिटी अँड रेट, ठीक आहे. नंतर रेट ऑफ द रिॲक्शन म्हणजे काय म्हणलं, रेट ऑफ द रिॲक्शन इज नथिंग बट हाऊ रॅपिडली प्रोडक्ट इज फॉर्म्ड ऑर रिॲक्टंट इज कन्झ्युम्ड, हाऊ रॅपिडली प्रोडक्ट इज फॉर्म्ड ऑर रिॲक्टंट इज कन्झ्युम्ड. नंतर दोन महत्त्वाच्या टर्म बघितले आपण. ॲव्हरेज रेट म्हणजे काय, नंतर महत्त्वाच्या दोन टर्म बघितल्या. व्हॉट इज ॲव्हरेज रेट इज, एक सेकंड, हां, आणि दुसरा बघितला होता इन्स्टंटेनियस रेट म्हणजे काय. या दोन टर्म आतापर्यंत पाहिल्या. नेक्स्ट बघितल्या फॉर्म्युला. इन्स्टंटेनियस रेटचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पण आपण इथं पाहिलेला आहे, पाहून घ्यायचं, ठीक आहे. आतापर्यंत 2-3 फॉर्म्युले. युनिट काय आहे ॲव्हरेज किंवा याचं युनिट कोणाचं ॲव्हरेज रेटचं, रेट ऑफ द रिॲक्शनचं युनिट काय आहे ते पण पाहून घ्यायचं. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे रेट ऑफ द रिॲक्शन अँड द रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रेट ऑफ द रिॲक्शन अँड रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रेट ऑफ द रिॲक्शन and reactant concentration and reactant concentration. बघा, the rate of the reaction at a given temperature for a given time instant is depend on the concentration of the reactant. लक्षात ठेवायचे. बघा, rate of the reaction at a given time instant at a given temperature is depend on concentration of the reactant, is depend on the concentration ऑफ रिॲक्टंट. म्हणजेच काय, डायरेक्टली लिहिलं इथं डायरेक्ट असं म्हणलं आहे, रेट ऑफ द रिॲक्शन इज डिपेंड ऑन, रेट ऑफ द रिॲक्शन इज डायरेक्टली डिपेंड ऑन, महत्त्वाचा पॉईंट आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड आहे असं इथं म्हटलेलं आहे, ठीक आहे. लक्षात ठेवायचे. अँड दिस रेट कॉन्सन्ट्रेशन रिलेशन, दिस रेट and concentration relation is called as rate law, is called as rate law. आता हा रेट लॉ काय आहे ते पण आपल्याला पाहिजे, याला म्हणतो रेट लॉ, ठीक आहे. त्या रेट लॉची आता इन्फॉर्मेशन पाहणं गरजेचं आहे, ठीक आहे. रेट लॉ, ठीक आहे, रेट लॉ म्हणतो त्याला. नेक्स्ट पॉईंट आहे रेट लॉ. रेट लॉ काय आहे, रेट ऑफ द रिॲक्शन इज डायरेक्टली डिपेंड ऑन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट, ठीक आहे. पण याच्यामध्ये काही डेरिवेशन आहे, ते डेरिवेशन आपल्याला फाइंड आउट करायचे. कन्सिडर द रिॲक्शन, आता याचं डेरिवेशन काढायचं. कन्सिडर रिॲक्शन इन विच AA प्लस BB गिव्स CC प्लस DD. ही एक केमिकल रिॲक्शन, याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. द रेट ऑफ द रिॲक्शन ॲट अ गिवन टाइम इज प्रपोर्शनल टू द मोलार कॉन्सन्ट्रेशन, इज रेट ऑफ द रिॲक्शन इज द डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मोलार कॉन्सन्ट्रेशन ॲट द टाइम रेज्ड टू द सिम्पल पॉवर, और रेट ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू द, अकॉर्डिंग टू द रेट लॉ, रेट ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू द
concentration of reactant. Rate of the reaction is proportional to the molar concentration of the reactant. Molar concentration of the reactant म्हणजेच काय म्हणू शकतो आपण बघा, rate of the reaction is directly proportional to concentration of reactant, किंवा इथे म्हणू शकतो मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट at that time raised to the simple power. At that time raised to the simple power. त्या पॉवर पण लक्षात ठेवायचे, ते वेगळे आहेत. ठीक आहे. मग इथं therefore the rate of the reaction is directly proportional to the concentration of A and into concentration of B raised to the power X आणि Y. ही पॉवर काय ते माहिती नसतं. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशनचं चिन्ह घालवण्यासाठी प्रोपोर्शनलचं चिन्ह घालवण्यासाठी एक कॉन्स्टंट घेतला K म्हणून, बाकीचं आहे तसंच ठेवलं. A raised to X, B raised to Y, where K is a constant, proportionality constant, constant म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. and this proportionality constant is called as rate constant, denoted by the symbol capital K, small k, and it is independent of the concentration. And varies with the temperature. It is independent of the, cannot depend on concentration, but varies with temperature. लक्षात ठेवायचे. ठीक आहे. दिस पार्ट म्हणजे कुठला हा, याला म्हणतो डिफरन्शियल रेट लॉ. यालाच काय म्हणतो आपण, डिफरन्शियल रेट लॉ. हे जे इक्वेशन आहे यालाच म्हणतात डिफरन्शियल रेट लॉ. त्यालाच काय म्हणतात, डिफरन्शियल रेट लॉ. पेपरला याच्यावरती क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पॉवर X and Y of the concentration terms A and B in the rate law are not necessarily equal to the stoichiometric coefficient. ठीक आहे, बरोबर आहे. Thus X and Y may be simple whole number, 0 or the fraction. This X and Y are the powers. आता X and Y ची इन्फॉर्मेशन जी पेपरला विचारली जाऊ शकते ते, this X and Y are the powers. X and Y are powers not necessarily equal to the stoichiometric coefficient small a small b, coefficient small a and small b. आता ह्या X and Y, it may be the 0, it may be the fraction, it may be the whole number. हा तिन्ही प्रकारचा असू शकतो. कोण? X and Y ह्या ज्या पॉवर आहेत त्या काहीही असू शकतात, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणि हेच काय एक्सपोनंट आहेत. ठीक आहे. आणि याच्या बेसिसवरती हाऊ कॉन्सन्ट्रेशन चेंज अफेक्ट द रेट ऑफ द रिएक्शन, याच्या बेसिसवरती आपल्याला कॉन्सन्ट्रेशन अँड रेट ऑफ द रिएक्शन यामधलं रिलेशन भेटतं. रेट ऑफ द रिएक्शन यामधलं यातलं रिलेशन भेटतं. यातलं काय भेटतं? रिलेशन. फॉर एक्झाम्पल पाहूयात. फॉर एक्झाम्पल, जस्ट एक्झाम्पल म्हणून, एक्झाम्पल, if for a x is equal to 1, y is equal to
1, then rate of the reaction is equal to K into A raised to 1 B raised to 1. म्हणजे काय म्हणलं K A आणि झालं B. हा झाला रेट ऑफ द रिॲक्शन. याच्यावरनं काय सांगू शकतो बघा, ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द A or B is double, as concentration of the A double, rate of the reaction also doubles. लक्षात ठेवायचं, rate of the reaction also double, rate of the reaction also double. म्हणजेच काय म्हटलं, ॲज हे इक्वेशन कसं आहे 1 1 आहे, ठीक आहे, दोघांची व्हॅल्यू ऑलमोस्ट सेम आहे. मग इथं काय म्हणू शकतो, ॲज कॉन्सन्ट्रेशन डबल, कॉन्सन्ट्रेशन 2x, देन रेट ऑफ द रिॲक्शन ऑल्सो 2x. हे झाले एक्झाम्पल नंबर 1. पेपरला याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. नंतर सेकंड एक्झाम्पल, फॉर x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1, देन इक्वेशन बिकम, देन रेट इज इक्वल टू k, x काय a चा रेस टू आहे ना, a रेस टू 2 अँड b रेस टू 1, ठीक आहे, b रेस टू 1. देन आपण काय म्हणू शकतो बघा, ॲज b इज अ कॉन्स्टंट किंवा ॲज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ए बिकम 2x, कॉन्सन्ट्रेशन डबल केलं म्हणजे 2 रेस टू 2 इंटू 2 केलं म्हणजे किती झालं 4. देन रेट ऑफ द रिॲक्शन बिकम्स 4 टाइम्स, रेट ऑफ द रिॲक्शन बिकम्स 4 टाइम्स, कारण की इथं काय येणार आहे 2 इंटू 2 4 येणार आहे, 2 इंटू 2 काय येणार आहे 4 येणार आहे. त्यामुळं मग इथं काय म्हणलं, किपिंग बी कॉन्स्टंट, किपिंग बी कॉन्स्टंट, ह्याच्या फक्त डबल व्हॅल्यू करत जायचे, ठीक आहे, ह्याच्यापेक्षा डबल व्हॅल्यू करायची. नंतर बघा नेक्स्ट बघा, थर्ड एक्झाम्पल बघा, फॉर थर्ड एक्झाम्पल, फॉर x इज इक्वल टू 0, फॉर x इज इक्वल टू 0, देन रेट ऑफ द रिॲक्शन बिकम रेट इज इक्वल टू k इंटू a रेस टू 0 इंटू b, ठीक आहे. मग इथं काय येणार आहे k इंटू रेस टू बी, इथं येणार आहे 1, याचं उत्तर काय येतं 1 येतं, माहिती आहे सगळ्यांना, ठीक आहे. इथं काय म्हणणार आहे आपण, ज्यावेळेस एक्सची व्हॅल्यू 0 येते त्यावेळेस रेट इज डायरेक्टली डिपेंड्स ऑन, रेट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. कोणावरती डिपेंड आहे ते, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी वरती डिपेंड आहे, ठीक आहे. किंवा रेट इज नॉट डिपेंड ऑन A, depend on concentration of A, ठीक है. If value of x is less than, if value of x is less than 0, ठीक है, then rate of the reaction increases as concentration of A decrease. इनवर्स असतील एकमेकांना, कसे असतील ते इनवर्सली व्हॅरी होतील, इनवर्सली काय होतील एकमेकांपासून व्हॅरी होतील. लक्षात ठेवायचं, इथं बीचं आपण कॉन्स्टंट ठेवलं, बी काय ठेवलं इथं कॉन्स्टंट. या तिन्ही केसमध्ये बीचं कॉन्सन्ट्रेशन आपण कॉन्स्टंट घेतलं, त्याच्या बेसिसवरती आपण देतो उत्तर, ठीक आहे. किपिंग बी कॉन्स्टंट 1 2 3 4 एक्झाम्पल आपण दिलेले आहेत, ठीक आहे. आता लिहायचं कसं, रायटिंग ऑफ द रेट लॉ, रायटिंग ऑफ द रेट लॉ. Writing of the rate law, consider the reaction like 2H2O2 in the gaseous state forms 2H2O liquid plus O2 गॅस, प्लस कोणता गॅस तयार करतात ते O2 गॅस. आता इथे काय म्हणलं, the rate of the reaction is equal to the, किंवा directly depend on the product, reactant concentration. Here rate of the reaction is proportional to the concentration of the H2O2. Here rate of the reaction is proportional to the, किंवा is equal to the K into concentration of H2O2, ठीक आहे. आणि यालाच म्हणतो रेट लॉ, यालाच काय म्हणतो रेट लॉ. दिस इज द रेट लॉ फॉर द दिस इक्वेशन, दिस इज द रेट लॉ फॉर दिस
इक्वेशन याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्ष द्यायचं. ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो पेपरला. हे झालं रेट लॉ. हे काय झालं? रेट लॉ. नंतर हे ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. पण पहिल्यांदा रेट लॉ व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. हे झालं रेट लॉची इन्फॉर्मेशन. रेट लॉ इथून आहे बघा. इथं कोण आहे? रेट लॉ. रेट लॉमध्ये काय म्हणलं आहे? रेट ऑफ द रिॲक्शन. ठीक आहे, रेट ऑफ द रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट. आणि हे त्याचं इक्वेशन आहे. इथपर्यंत पाहून घ्यायचं. ठीक आहे, केमिकल कायनेटिक्स चॅप्टरचं नाव आहे. केमिकल कायनेटिक्स चॅप्टरचं नाव आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट इज ऑर्डर. एक सेकंड. हां, नेक्स्ट पॉईंट आहे ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. ऑर्डर ऑफ रिॲक्शन. आता ऑर्डर ऑफ रिॲक्शनमध्ये जर बघितलं तर आपण एक कन्सिडर करू. कन्सिडर अ रिॲक्शन इन विच consider reaction like capital AA plus BB forms CC plus DD. Consider a reaction this, right? If the rate of the reaction is given as, here in this reaction, rate of the reaction is given by, is equal to K into concentration of A raised to X into concentration of B raised to Y. हा rate of the reaction चा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. Then here sum of the x plus y gives overall order of the reaction. Overall order of the reaction. ठीक आहे. ठीक आहे. It is nothing but the sum of the power of the concentration terms in the rate law expression. आता ह्या ऑर्डर ऑफ द रिॲक्शन म्हणजे काय बघा. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन म्हणजे काय? इट इज सम ऑफ पावर ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स टर्म्स इन द रेट लॉ. रेट लॉनुसार आपल्याला हे इक्वेशन भेटलं. ह्या इक्वेशनमध्ये हे जे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत यांच्या पॉवरची जी समेशन आहे ती काय देते? ऑर्डर ऑफ द रिॲक्शन देते. ती काय देते आपल्याला? ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. देअरफॉर ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इज नथिंग बट द सम ऑफ एक्स प्लस वाय. दिस गिव्स द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून बघूया. जस्ट इन example number 1, consider a reaction in which hydrogen peroxide, two molecules of the hydrogen peroxide gaseous forms 2H2O liquid plus O2 gas. Therefore experimentally determine the rate law for this one is equal to rate of the reaction is nothing but K into concentration of H2 and O2. Therefore here the rate of the reaction is depend only on the reactant. The rate of the reaction is only depend on one reactant. Therefore this reaction is called as first order reaction. ठीक आहे. कारण की इथं रेट ऑफ द रिॲक्शन इज डिपेंड ओनली ऑन रिॲक्टंट. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल जर म्हटलं, कन्सिडर रिॲक्शन इन विच हायड्रोजन गॅस प्लस आयोडीन गॅस इट फॉर्म्स 2HI गॅस. हिअर rate law, according to the rate law, rate of the reaction is nothing but the H2 and I2, concentration of H2 and concentration of I2. Here I2, yeah. Here rate of the reaction is depend on
टू रिॲक्टंट, हेन्स टू रिॲक्टंट, हा एक रिॲक्टंट आहे, हा एक रिॲक्टंट आहे, दोन्ही रिॲक्टंटवरती डिपेंड आहे, हेन्स इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन, इट इज सेकंड ऑर्डर रिॲक्शन, हेन्स इट इज अ सेकंड ऑर्डर रिॲक्शन. पेपरला याच्यावरती विचारतात क्वेश्चन, तो लिहिता आला पाहिजे. हां, सो नेक्स्ट पार्ट ओव्हर हिअर इज, सो H2O2 H2 आणि I2 2H आहे, इथे रेट ऑफ द रिॲक्शन आहे, दोन्ही रिॲक्टंटवरती डिपेंड असल्यामुळे याला सेकंड ऑर्डर रिॲक्शन म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट ओव्हर हिअर इज की पॉईंट्स अबाउट द ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. ऑर्डर ऑफ द रिॲक्शनबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे, की पॉईंट्स आहेत, ते की पॉईंट्स कोणते कोणते ते पण पाहिजे आहेत. ठीक आहे, की पॉईंट्स रिगार्डिंग ऑर्डर ऑफ द रिॲक्शन. आता ऑर्डर ऑफ रिॲक्शनबद्दल माहिती पाहत असताना बघा, पहिला पॉईंट काय सांगतो, ऑर्डर ऑफ द केमिकल रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. ऑर्डर ऑफ केमिकल रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड, हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड करतात कोण, ऑर्डर ऑफ द केमिकल रिॲक्शन. दुसरा पॉईंट काय बघा, ऑर्डर ऑफ द केमिकल रिॲक्शन कॅन बी, हा जो नंबर आहे तो फ्रॅक्शनल असू शकतो किंवा इंटीजर असू शकतो. हा नंबर कसं असू शकतो, फ्रॅक्शनल असू शकतो किंवा इंटीजर असू शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, नंतर नेक्स्ट पॉईंट बघा, एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे, इन अ रिॲक्शन एक्झाम्पल CH3CHO म्हणजे कोण आहे, इथेनॉल अल्डिहाइड किंवा इथेनॉल फॉर्म CH4 अँड CO. या रिॲक्शनमध्ये तिघही जण काय आहेत, गॅस आहेत, गॅस गॅस गॅस. हिअर रेट ऑफ द रिॲक्शन इज नथ, सॉरी इथं हिअर ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इज, ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इज 3/2. ऑर्डर ऑफ द रिॲक्शन इज 3/2, लक्षात ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट वन थर्ड सी पॉईंट इज लक्षात ठेवायचं आहे, ऑर्डर ऑफ द रिॲक्शन कॅन बी 0, कॅन बी 0, इट कॅन बी, दिस व्हॅल्यू कॅन बी द 0. इम्पॉर्टंट पॉईंट होता हा पण. एक्झाम्पल NO2 गॅसियस प्लस CO गॅसियस, इट फॉर्म, CO म्हणजे काय, कार्बन मोनॉक्साईड, इट फॉर्म्स NO अँड CO2, सगळेच गॅसियस आहेत. हिअर रेट ऑफ द रिॲक्शन, रेट ऑफ द रिॲक्शन, हिअर रेट ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू K इंटू NO चा स्क्वेअर किंवा NO2 चा स्क्वेअर. देअरफोर दिस शोज दॅट, याच्या कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर रेट ऑफ द रिॲक्शन किती आहे, 2 आहे, आणि याच्या कंपॅरिझनमध्ये जर बघितलं तर रेट ऑफ द रिॲक्शन किती आहे, 0 आहे. देअरफोर हिअर ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, ऑर्डर ऑफ रिॲक्शन कॅन बी द 0. And last one, only few reactions are third order reactions. Only few reactions are third order reaction. थर्ड ऑर्डर रिॲक्शन आहेत, काहीच आहेत, मोजक्याच आहेत, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, याच्यावरती पण पेपरला क्वेश्चन विचारला होतो, आणि सगळे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहेत, त्यामुळे याच्यामध्ये जास्त लोड घ्यायचा नाही आहे, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन आहेत, त्यामुळे जास्त हा पॉईंट जरी बाहेर जरी ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरती काय जास्त विचारत नाहीत, लक्षात ठेवायचे. ठीक आहे, पेपरला विचारतात याच्यावरती क्वेश्चन, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट मेन पॉईंटच आहे, नेक्स्ट हेडिंगच म्हणता येईल, मॉलिक्युलॅरिटी ऑफ द एलिमेंटरी रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट, मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. याच्यामध्ये काय काय बघा, एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय, मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन म्हणजे काय, ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ द एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय, हे सगळे रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे काय, हे 4-5 पॉईंट महत्त्वाचे आहेत, ते पाहू.
द्यायचे आणि नंतर येतो रेट इंटिग्रेटेड रेट लॉ. इंटिग्रेटेड रेट लॉ. आता पहिला पॉईंट आहे एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय बघा. Elementary reactions occurs in a single steps. This reaction occurs in a single step. Elementary reactions are single step reaction and cannot be broken down into single step reaction and cannot be broken down into cannot be broken down into simpler reaction. Simpler रिॲक्शन कॉल्ड ॲज एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन ज्या सिंगल स्टेप आहेत आणि त्यांचं फर्दर ब्रोकन डाऊन करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. O3 गॅसियस कन्व्हर्टेड इंटू द O2 गॅस अँड O गॅस नेसंट ऑक्सिजन. राईट. दुसरी एक रिॲक्शन आहे इथिल आयोडाईड गॅसियसच आहे. इट फॉर्म्स द इथिन अँड HI. इथिन अँड HI ह्या दोन्ही रिॲक्शन कोणते आहेत. एलिमेंटरी रिॲक्शनचे टाईप्स आहेत. एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन जी सिंगल स्टेप रिॲक्शन आहे. ऑकर्स इन अ सिंगल स्टेप अँड कॅनॉट बी ब्रोकन डाऊन into the simpler reaction. Second part over here is molecularity of the reaction. Molecularity of the reaction. Point is molecularity of the reaction. Molecularity of the reaction म्हणजेच काय बघा. molecularity, molecules, it means how many molecules of reactant are involved in a reaction. How many molecules of the reactant are involved in a chemical reaction. Therefore only one जर एखाद्या रिॲक्शनमध्ये फक्त एकच मॉलिक्यूल असेल तर त्याला म्हणतो युनिमॉलिक्युलर रिॲक्शन. दोन असतील तर त्याला म्हणतो बायमॉलिक्युलर रिॲक्शन. Therefore for example बघा. in the reaction of the O3 plus O it gives 2O2. ठीक आहे. नंतर 2NO2 फॉर्म्स NO अँड O. सगळीकडे स्टेट गॅसियस असणार लक्षात ठेवायचं. आता ही जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ह्या फर्स्ट एक्झाम्पलमध्ये जर विचार केला तर किती रिॲक्टंटचे मॉलिक्यूल आहेत. रिॲक्टंटच्या मॉलिक्यूलचा जर विचार केला त्याला आपण म्हणतो बघा एक मॉलिक्यूल दोन मॉलिक्यूल. ही रिॲक्शन जी आहे ती बायमॉलिक्युलर. ही कशी आहे बायमॉलिक्युलर रिॲक्शन. त्याला म्हणतो बायमॉलिक्युलर रिॲक्शन. आणि जर सेकंड एक्झाम्पल बघितलं इथं ह्या सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा. हे सेकंड एक्झाम्पल ओनली वन रिॲक्शन ओनली वन रिॲक्टंट इज देअर. सो दॅट दिस रिॲक्शन इज नथिंग बट. पण या रिॲक्शनमध्ये जर विचारला तर इथं 2 मॉलिक्युल्स ऑफ NO2 आहेत. किती आहे 2 मॉलिक्युल्स ऑफ द NO2. म्हणजे रिॲक्टंट जरी एक असला तरी रिॲक्टंटचे मॉलिक्युल किती आहेत 2 मॉलिक्युल आहेत. त्यामुळे ही पण रिॲक्शन काय झाली बायमॉलिक्युलर रिॲक्शन झाली. काय झालं बायमॉलिक्युलर रिॲक्शन झालं. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. हे पण molecularity of the reaction is nothing but the how many molecules of the reactants are involved in a chemical reaction. ठीक आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे. नेक्स्ट वन इज द नेक्स्ट त्यातला डायमेन्शन बघतोय आपण मॉलिक्युलॅरिटी नंतरचा ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन. नेक्स्ट वन इज ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ द केमिकल रिॲक्शन. थर्ड पॉईंट ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी of reaction. Order and molecularity of the reaction. आता बघा. The rate law for the following reaction. एक रिॲक्शन घेतो एक्झाम्पल म्हणून. Consider a reaction in which 2NO2 forms NO and O. ठीक आहे. सगळे सॉरी इथं O2 गॅस आहे लक्षात ठेवायचं. सॉरी 2NO and O2 गॅस. ठीक आहे. 2NO and O2 गॅस. तर या केमिकल रिॲक्शनमध्ये जर विचार केला तर या केमिकल रिॲक्शनमध्ये रेट ऑफ द रिॲक्शन इज इक्वल टू K इंटू
NO2 चा square, K into NO2 चा square. The reaction is second order. This reaction is nothing but it is a second order reaction. This reaction is second order reaction, and the number of molecules involved over here is bimolecular. Bimolecular and second order ती reaction आहे. Bimolecular and second order ती reaction आहे. ठीक आहे. म्हणजेच इट इज आणि म्हणजेच काय सांगितले त्यांनी इनडायरेक्टली यांना असं सांगायचं आहे की ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ केमिकल रिॲक्शन ऑफ रिॲक्शन इज सेम और डिफरंट, मे बी सेम और मे बी डिफरंट. काय ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन पेपरला विचारत नाहीत, लक्षात ठेवायचं फक्त ज्या बेसिक गोष्टी सांगितल्या तेवढ्या. ठीक आहे. मॉलिक्युलॅरिटी ऑफ द एलिमेंटरी रिॲक्शन चालले, त्याचा तिसरा पॉईंट झाला. नेक्स्ट पॉईंट वी आर डिस्कसिंग ओवर हिअर इज नेक्स्ट पॉईंट आहे रेट डिटरमाइनिंग स्टेप. फोर्थ पॉईंट रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग steps. The number of chemical reactions are complex. They take the place as a series of the elementary steps. ठीक आहे. One of these steps is slower than the others. The slowest step is a rate determining step. आता जी केमिकल रिॲक्शनमध्ये मल्टिपल स्टेप्स असतात, ज्या केमिकल रिॲक्शनमध्ये मल्टिपल स्टेप्स असतात, ह्या मल्टिपल स्टेप्समध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 ह्या 4 स्टेपमध्ये जर विचार केला तर एक स्टेप या स्टेपचा रेट हा अदर रेट्सपेक्षा स्लोवर असतो. अदर रेटपेक्षा कसा असतो? स्लोवर. आणि या ज्या स्टेपचा रेट सगळ्यांपेक्षा कमी असतो त्या स्टेपला म्हणतो रेट डिटरमाइनिंग स्टेप, कॉल्ड ॲज रेट डिटरमाइनिंग स्टेप. दिस इज नथिंग बट द रेट डिटरमाइनिंग स्टेप. म्हणजे जिचा रेट काय आहे? स्लोवेस्ट रेट आहे. ज्या केमिकल रिॲक्शनच्या स्टेपचा रेट स्लोवेस्ट असतो त्याला म्हणतो रेट डिटरमाइनिंग स्टेप. पेपरला याच्यावरती पण क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. and here the slowest step determines the rate of the reaction. Slowest step determines the rate of reactions. Slowest step determines the rate of the reaction. ठीक आहे. कन्सिडर अ रिॲक्शन लाईक, हे रिॲक्शन एक महत्त्वाची एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवायचं. कन्सिडर रिॲक्शन 2NO2Cl गॅसियस, सगळे स्टेप्स गॅसियसच घ्यायचे, लक्षात ठेवायचं. फॉर्म्स NO2 गॅस आणि Cl. ठीक आहे. नंतर काय होतं बघा, दिस NO2Cl मॉलिक्यूल, अनदर मॉलिक्यूल प्लस Cl गिव्स NO2 आणि Cl2. ही स्टेप कशी आहे? स्लो आहे. ही स्टेप कशी आहे? फास्ट आहे. ही स्टेप कशी आहे? फास्ट आहे. एक स्टेप काय स्लो आहे, एक काय फास्ट आहे. आता ह्या रिॲक्शनला समअप करायचं जर म्हटलं तर ओव्हरऑल रिॲक्शन वी कॅन राईट इट ॲज, आता इथं जे लेफ्ट साईड राईट साईडवाला कॅन्सल जर केलं मी, इथं बघा लेफ्ट साईड राईट साईड कॅन्सल करतोय फक्त. इथं हे Cl आहे, ते Cl आहे, कॅन्सल केलं, काय राहिलं बघा. आता बघा इथं काय राहिलं, NO2Cl किती झालं? 2NO2Cl फॉर्म्स NO2 किती आहेत? 2. 2NO2 प्लस Cl2. दिस इज द रिॲक्शन. येथे या रिॲक्शनमध्ये स्लोवेस्ट टेस्ट कोणता आहे? तर ह्या रिॲक्शनचा. ही जर स्टेप 1 म्हणलं त्याला स्टेप 2 म्हणलं. सो याच्यावरनं आपण काय म्हणलं, इथं द रेट ऑफ द रिॲक्शन, द फर्स्ट स्टेप बिंग स्लोअर दॅन द सेकंड, इट इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. आता जी स्लोअर आहे मग ही स्टेप 1 काय झाली? रेट डिटरमाइनिंग स्टेप झाली. रेट डिटरमाइनिंग the rate law is it's next point is reaction intermediate.
reaction intermediate. Reaction intermediate. In the above reaction, chlorine is formed in the first and consumed in the second step. आता बघा या जो वरच्या रिॲक्शनचा जर विचार केला, इथं क्लोरीन काय झाला आहे, तयार झाला, इथं कन्झ्युम झाला तो लगेच. इन द रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणजे काय, क्लोरीन इज फॉर्म्ड इन फर्स्ट स्टेप and consumed in second step. Therefore such a species is called as reaction intermediate. Called as reaction intermediate. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, हे पण महत्त्वाचं आहे. रिॲक्शन इंटरमिडिएट म्हणतात द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्शन इंटरमिडिएट डज नॉट अपेअर इन द रेट लॉ, and this concentration does not appear in a rate law. This concentration of this species does not appear in rate law. Does not appear in a rate law. म्हणजे इथे काय दोन्ही इकडं एका स्टेपमध्ये ते कन्झ्युम होते, दुसऱ्या स्टेपमध्ये एका स्टेपमध्ये फॉर्म होते, दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम होते, आणि यालाच म्हणतो रिॲक्शन इंटरमिडिएट. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऑर डिस्टिंग्विश बिटवीन द ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी. नेक्स्ट पॉईंट आहे आपण ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी. हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स पण विचारतात एक्झामिनेशनला. ठीक आहे, डिफरन्स याच्यावरती क्वेश्चन असतो. आता ऑर्डर इज द एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड प्रॉपर्टी. ऑर्डर इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन. ऑर्डर बघा, ऑर्डर काय आहे, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन आहे. मॉलिक्युलॅरिटी काय आहे, थेरॉटिकल आहे. ठीक आहे, इट इज द ऑर्डर इज द सम ऑफ द पॉवर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ द रिॲक्टंट. ते काय एक्स प्लस वायची बेरीज आहे, कॉन्सन्ट्रेशन टर्म्सच्या एक्सपोनंटची बेरीज आहे. इट इज द नंबर ऑफ द रिॲक्टंट, इज द नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स. याच्यामध्ये काय, नंबर ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स. ठीक आहे, नंतर काय म्हणलेलं आहे, इट मे बी ॲन इंटिजर, फ्रॅक्शन ऑर झिरो. हे काय इंटिजर असू शकतं, फ्रॅक्शन असू शकतो किंवा झिरो असू शकतो, पण ही काय इट इज ऑलवेज इंटिजर. तीन महत्त्वाचे डिफरन्स आहेत ऑर्डर वर्सेस मॉलिक्युलॅरिटीमध्ये. पहिलं काय, इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन ऑर्डर. ठीक आहे, नंतर इट इज एक्स प्लस वाय एक्सपोनंट ऑफ द कॉन्सन्ट्रेशनची सम आहे. नंतर इंटिजर, फ्रॅक्शन ऑर झिरो. इथं काय म्हणतात, थेरॉटिकल आहे, नंबर ऑफ रिॲक्टंट अँड मॉलिक्युल्स आहेत, आणि इंटिजर आहे. ही व्हॅल्यू कशी आहे, इंटिजर व्हॅल्यू आहे. ठीक आहे, हे झालं ऑर्डर वर्सेस मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन. हे पण पेपरला विचारतात, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट येतो इंटिग्रेटेड रेट लॉ. तो पुढं पाहणार आहे आपण. इंटिग्रेटेड रेट लॉ, एक सेकंड. आता रिॲक्शन इंटरमिडिएट काय बघा, जे दोन इकडे तयार होतं त्याला म्हणतो रिॲक्शन इंटरमिडिएट. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर एफ इथं पण तयार होते, इथं पण तयार होते, मग ते काय झालं, रिॲक्शन इंटरमिडिएट झालं. ते काय झालं, रिॲक्शन इंटरमिडिएट. बघा, एफ इज प्रोड्यूस स्टेप 1 अँड कन्झ्युम स्टेप 2 कॉल्ड एज रिॲक्शन इंटरमिडिएट. आता इथं रेट लॉ बघा, स्टेप 1 इज स्लो. ठीक आहे, द रेट लॉ ऑफ द रिॲक्शन इज प्रिडिक्टेड फ्रॉम दिस स्टॉइचियोमेट्री KNO2F2. आता हे बऱ्यापैकी माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, नंतर हे पहिलं द ॲडिशन्स ऑफ द टू स्टेप गिव्स द, इथं NO2 आहे बरोबर, इथं F2 आहे, कॉमन एक घेतला आहे तो तर कॅन्सल केला ना, आणि इथं हे जे तयार झालं ते 2NO2F आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन इज द इंटिग्रेटेड रेट लॉ. याचं इक्वेशन खूप मोठं आहे, ते पाहिजे. ठीक आहे, तर झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय, तेच पॉईंट आहे. नंतर कोलिजन थेरी ऑफ द बायोमॉलिक्युलर रिॲक्शन अँड एंड ऑफ द चॅप्टर. ठीक आहे, ते नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.